आता 2 श्लोक एकत्र घेतले त्यांनी 62 आणि 63. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. असा एक क्रम घेतलाय त्यांनी. कशातून काय उत्पन्न होतं ते, जे विषयाचं जर चिंतन केलं तर विषयाची आसक्ती निर्माण होते. संग त्यांचा आवडायला लागतो. संग आवडायला लागला की आसक्तीमुळे काय होतं, काम उत्पन्न होतं. कामापासून काम वासना इच्छा पुऱ्या नाही झाल्या की क्रोध येतो. कामापासून क्रोध निर्माण होतो. क्रोधापासून संमोह म्हणजे बुद्धी निश्चित निर्णय करू शकत नाही, असा संमोह निर्माण होतो. संमोहामध्ये स्मृतिविभ्रम होतो. स्मृतिविभ्रम म्हणजे आपण कोण आहोत, काय कुठल्या वेळेला काय करतोय याचं भान राहत नाही. आणि स्मृतिभ्रंश झाला की बुद्धिनाश, मग बुद्धी कशीही चालायला लागते. आपण बघतो की एकदा विवेक बुद्धीने सोडला की बुद्धी काही नीट चालत नाही, वाटेल तशी विचार करायला लागते. आणि मग बुद्धिनाश झाला की प्रणश्यती म्हणजे शेवटी सगळा नाश होतो. असा एक क्रम आहे, म्हणजे विषयापासून नाशापर्यंत असा एक क्रम दिलाय. अंतःकरणामध्ये विषयाची आठवण, विषयाची आठवण झाली की विषयाचा संग, विषयाचा संग झाला की ते आपल्याला मिळावं किंवा काही अशी इच्छा, त्या इच्छा नाही पुरी झाली की क्रोध, क्रोधापासून बुद्धीला समूह निर्माण होतो. समूहामुळे स्मृतिविभ्रम होतं. आपलं स्थान, आपलं काम, आपलं बाकी काही लक्षात राहत नाही. आणि स्मृतिविभ्रम झाला की स्मृतिभ्रंश होतं, म्हणजे विसरून जातो माणूस सगळं विवेक. आणि स्मृतिभ्रंशामध्ये मग बुद्धिनाश होत जातो. अशा प्रकारे एक क्रम माऊलींनी सांगितले, ते गीतेमध्ये सांगितलेलं आहे. जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. म्हणजे काय होतं, अंतःकरणामध्ये विषयाची नुसती जरी स्मरण झालं तरी संग टाकलेल्याला सुद्धा पुन्हा विषयासक्ती, निसंगाही येई संगती. निसंग माणसाला सुद्धा संगती त्या विषयाची उत्पन्न होते. म्हणून मनामध्ये विचार करणं एखाद्या गोष्टीचा, तर तो सुद्धा त्याला संग निर्माण करतो. म्हणून चिंतन करावं तर नेहमी भगवंताचं करावं असं म्हटलं जातं, म्हणजे भगवंताची आवड उत्पन्न होते. नाहीतर ज्या विषयाचं आपण चिंतन करतो तो विषय आपल्याला आवडायला लागतो. कधी कधी आपल्याला नावडणाऱ्या विषयाचं चिंतन जास्त होतं. जसं रावण रामाचं चिंतन जास्त करत होता, कारण त्याला तो आवडत नव्हता, त्यामुळे त्याला तो सारखं, किंवा कंस कृष्णाचं चिंतन जास्त करत होता, कारण त्याला त्याची भीती होती सारखी, त्यामुळे तो त्याचं चिंतन जास्त करायचं. त्यामुळे जास्त स्मरण. कसं आपल्या मनामध्ये 5 इंद्रियांच्या विषयाचं किंवा कर्मेंद्रियांच्या विषयाचं स्मरण सारखं असतं. आणि त्या स्मरणाने काय होतं, निसंग माणसाला सुद्धा संगती उत्पन्न होते. आणि संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. मग संग निर्माण झाला की अभिलाषा उत्पन्न होते. मग शत्रू असला तर शत्रूविषयी द्वेष उत्पन्न होतो, मित्र असला तर मित्राविषयी आसक्ती उत्पन्न होते, किंवा एखादी इच्छा पुरी नाही होणार असेल असं वाटलं असतं तर काळजी निर्माण होते. म्हणजे त्या विषयाच्या चिंतनामुळे कितीतरी भावभावनांचे तरंग मनामध्ये उठत असतात. मग कधी द्वेष येतो, कधी क्रोध येतो, कधी आसक्ती येते, कधी चिंता येते, कधी विनाकारणच आपण एखाद्या गोष्टीची अनेक वेळा काळजी करत बसतो. असं त्या विषयाचा जो विषय मनामध्ये येईल त्या विषयाला अनुसरून त्याची काळजी. मुलं शाळेतून आली नाहीत की आपल्याला लगेच आपण तो विषय पकडतो आणि चिंता करत बसतो आपण. तसं कुठल्याही विषयांचं तसंच आहे. किंवा एखाद्या ठिकाणी काही आपण सेल लागलाय म्हणून आपण, तर सेल लागला तर आपल्याला वाटतं आपण जावं, बघावं, काही घ्यायचं नसलं तरी बघून यायला काय हरकत आहे, असं म्हणून आपण ओढलं जातो तिकडे. म्हणजे कुठलाही बारीकसा विषय जरी घेतला तरी त्या विषयाचं चिंतन करायची मनाला सवय असते, कारण चिंतन करणं हा मनाचा एक स्वभाव आहे आणि तो नैसर्गिकरित्या करतं. त्या विषयाला पकडतं आणि त्याचं चिंतन करतं, कारण मन कधी रिकामं राहत नाही. योग वासिष्ठामध्ये त्यांनी सांगितलंय की मन ही अशी जागा आहे की ती कधी रिकामी नाही राहत.
त्याच्यामध्ये काही ना काहीतरी त्याला चघळायला विषय लागतो आणि तो विषय कुठलाही चालतो. मग क्रोधाचा असला, एखाद्यामध्ये राग असेल ना, तरी पुन्हा पुन्हा आपण त्या रागाचाच विचार करत बसतो आणि आपलं मन रागाने युक्त होतं. कधी कधी प्रेमाचा करतो, कधी कधी काळजीचा करतो, कधी कधी द्वेषाचा करतो, पण मनाला काहीतरी आलंबन लागतं असं उपनिषदामध्ये म्हटलंय. मग मनाला आलंबन काय द्या, ते म्हणतात ओंकाराचं द्या. कारण मनामध्ये फक्त देवाचं नाव घेतलं तरच काही भावभावना येत नाहीत. कारण देवाची तशी आपली ओळख नसते, त्याने आपलं काही वाईट केलेलं नसतं, त्याच्यापासून आपल्याला काही मिळवायचंय असं नसतं. त्यामुळे देवाचं नाव स्मरणाने मन शांत होतं. कारण देवाच्या बाबतीत आपली इंटरॅक्शन कधी काही झालेली नाही ना आजपर्यंत, की त्याच्या बरोबर काही प्रसंग झालाय, की त्याच्याबरोबर कुठे ट्रिपला गेलोय, की त्याच्या म्हणजे अशा स्मृती किंवा राग लोभ येण्यासारखं काही नाहीये. असं आपण न्यूट्रल असतो देवाचं चिंतन करत असताना. फार तर आपण एक प्रोटेक्टर म्हणून बघतो, तो आपला सांभाळणारा आहे, आपला पालक आहे, अशा आदराने आपण त्याच्याविषयी चिंतन करत असतो. त्यामुळे काय होतं, की देवाविषयी चिंतन करत असताना मनामध्ये एकतर आदरभाव उत्पन्न होईल किंवा शांतता उत्पन्न होईल. इथे दुसरे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष असलं काही उत्पन्न होत नाही. म्हणून चिंतन करायचं तर देवाचं करा, आलंबनच द्यायचं असलं तर देवाचं द्या, असं उपनिषदांनी सुद्धा सारखं सांगितलेलं आहे. कारण मन तर त्याशिवाय गप्प बसतच नाही. मग या जन्मातलं नाही, कुठल्या तरी जन्मात आपण कोण होता असा विचार करत बसू. काहीतरी त्याला विचार करायला लागतो विषय आणि तो विषय घेऊन मन आपलं भरकटत बसतं. त्याला सवय लागलेली आहे. तर तो स्वभाव आहे. मनाचा तसा स्वभाव आहे. मन नाही असं कधी होत नाही. तर आपलं मन गप्प बसलं असं कधी होतं? कधीच होत नाही. काही नाही, आपण शांत बसलो तरी मन असंख्य विचारांनी झालेलं अगदी भरपूर विचार मनामध्ये येतात. बघितलेलं, न बघितलेलं, स्मृतीमध्ये असलेलं, विस्मृतीमध्ये गेलेलं सगळं मनामध्ये सारखं काही ना काहीतरी येत राहतं. तर ते येऊ नये अशी योग वासिष्ठाचं पण म्हणणं आहे, गीतेचं पण म्हणणं आहे, की इतके विचार मनामध्ये करत जाऊ नका. मग आलेले तरंग मनामध्ये विचार आहेत, तरंग आहेत असं सांगितलं जातं. ही ह्या वेव्हज आहेत, त्या लाटा असतात आणि लाट कशी विरते किनाऱ्याला आल्यावरती. तसं ते म्हणतात, की विचार आला तर तुम्ही त्रयस्थपणाने बघा, तो आपोआप संपून जाईल. दुसरा विचार आला तर दुसऱ्या विचाराकडे त्रयस्थपणाने बघा, तो आपोआप संपून जाईल. तो विचार पकडला की चलबिचल मनामध्ये चालू होते. आणि सगळ्यांना हा अनुभव आहे, असं काही नाही की कोणाला नाही. त्यामुळे सायकोलॉजिस्टना सुद्धा मन हे मानावं लागलंय. नाही तर मन हे सायकोलॉजी हे शास्त्र हेच लोक आधी मानत नव्हते. पण प्रत्येकाला मनाचा अनुभव आहे. मन असं जरी लॅबोरेटरीमध्ये सिद्ध करता येत नसलं तरी प्रत्येक माणसाला मनाचा अनुभव आहे. त्यामुळे मन आहे हे सगळ्यांनी मान्य केलंय. मग मन आहे म्हटल्यानंतर मनाचे सगळे आविष्कार आले आणि मग ते आविष्कार होऊ नयेत किंवा कुठल्या आविष्काराने ते अशा प्रकारे रिॲक्ट करतं हे बघतात. काउन्सिलिंग करणारे लोक काय करतात, विचारतात ना, ते कशा पद्धतीने तो माणूस विचार करतोय हे बघतात आणि त्याची विचार करायची पद्धत बदलतात. एखादा मुलगा परीक्षेमध्ये सारखा नापास होत असेल तर काय बाबा कारण आहे याच्या मागे, का तो नापासच का होतो, त्याचा ऍटिट्यूडच तसा तयार झालाय का, असं झालं असेल तर याच्या मागे काय घटना घडल्या, असं जातात काउन्सिलिंग करणारे लोक. मग असं जर आहे तर पाठीमागे जाऊन जाऊन त्याच्याकडनं काढून घेतात आणि मग तिथपासून त्याला ते बरं करत आणतात. ह्याच विचार मुळात बदलायला पाहिजे. मग ते बदलत 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 त्या मुलाला ते बदलत आणतात आणि मग कॉन्फिडन्स करतात, आत्मविश्वास निर्माण करतात त्याच्यामध्ये, की नाही आता असं काही होणार नाही, मागच्या वेळी झालं म्हणून या वेळेला होईल असं काही नाही. पण मनामध्ये स्मृती इतक्या पक्क्या राहिलेल्या असतात की तसंच होणार असं सारखं वाटत असतं. तेव्हा मन हे इतकं कॉम्प्लिकेटेड आहे की त्या मनाला शिकवण द्यायची हेच मुळात खूप अवघड आहे. म्हणून ते सारखं विचार करायला सांगतात. शंकराचार्य काय, समर्थ रामदास काय, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. सारखं मनाला ते शिकवत असतात की मना असं करू नको, मना तसं करू नको, मना अमुक करू नको. म्हणून शंकराचार्य म्हणतात की भजे गोविंद.
त्याच्यामध्ये सगळी सायकोलॉजीच आहे भजे गोविंदम स्तोत्रामध्ये, की सारखं मनाला भगवंताचं नामस्मरण करायची सवय लागते आणि तेवढं सोडून मनाला सगळं आवडतं खरं सांगायचं तर. कारण किती म्हणलं ना तरी नाही आपलं मन लागत, कारण आपली त्याची काही ओळखच नाही ना. एरवी कशी आपली त्या माणसाची ओळख असते, त्या प्रसंग घडलेला असतो, त्या घडलेल्या प्रसंगानुरूप आपण विचार करत असतो किंवा तो प्रसंग कसा घडेल हे भूतकाळात घडलेल्या घटनांवरून ठरवत असतो. तसं देवाच्या बाबतीत काय आहे सांगा? देवाच्या बाबतीत काहीच घडलेलं नसतं ना. त्यामुळे देवाचे इतके विचार इतके चिकटून आपण राहत नाही देवाच्या विचाराने. पण ते ह्याच्यात शास्त्रात वाचून तसं राहायला पाहिजे असं या लोकांचं म्हणणं आहे. प्रत्यक्ष जरी देवाची गाठ पडली नसली आणि प्रत्यक्ष जरी तुम्ही त्याच्या सहवासात काही दिवस राहिलेला नसलात तरी सुद्धा शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे देवाचं वर्णन ते तुम्ही आठवा. शंखचक्र गदा पद्म हाती घेतलेला, पितांबर नेसलेला, चेहऱ्यावर थोडंसं हास्य असलेला, निळी आभा आहे सगळी, वनमाला घातलेली आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे, हातात डोक्यावर मोरपीस आहे, हातामध्ये बासरी आहे. असं त्याचं रूप तुम्ही डोळ्यासमोर आणा जरी तुम्ही पाहिलं नसलं तरी. आणि ते रूप तुम्ही मनामध्ये त्याचं चिंतन करा, आपोआप तुम्हाला त्या रूपाची गोडी लागेल. गोंंदवलेकर महाराज तर काय सांगतात, नाम घ्या म्हणजे नामाची गोडी लागेल. आधी थोडी गोडी असते. बरं नामात गोड वाटण्यासारखं काय आहे? गोड तुझे नाम, कशासाठी गोड आहे, काय आहे त्याच्यामध्ये? पण गोडी त्याची आतून निर्माण झाली पाहिजे. सतत नाम घेत राहिलं की नामाची गोडी आतून निर्माण होते आणि मग ते आपोआपच आपल्याला त्याची सवय होत राहते. म्हणून सायकलिंग सारखं झालं पाहिजे. ते विचाराचं सुद्धा सतत 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 ते विचार मनामध्ये आले पाहिजे. म्हणून संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. अभिलाष जो आहे, इच्छा जो आहे, ती इच्छा त्याच्यातून निर्माण होते. संग लागला की काहीतरी इच्छा निर्माण होतेच आपल्या मनामध्ये. जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला. कामाबरोबर क्रोध आहेच आहे, कारण काम इच्छा पुरी नाही झाली रे झाली की राग येतो किंवा आपण ती इच्छा पुरी करत असताना काही मध्ये अडथळा आला की राग येतो. कारण आपण जे काम करत असतो त्या कामामध्ये कोणी आलं की राग येतो, कारण आपल्याला वाटत असतं ना हे काम या पद्धतीने पुरं करायचंय. मध्ये कोणी आलं की आला क्रोध. म्हणजे काम आणि क्रोध ही जोडी कायम बरोबर असते. क्रोध आधीची आला आणि क्रोधी असे ठेवला समूह जाणे. क्रोधामध्ये बुद्धीचं तुम्हाला परिवर्तन आहे. बुद्धी विपरीतच विचार करायला लागते. समूहा झाली या व्यक्ती तरी नाशुपावी स्मृती. समूह झाल्याबरोबर स्मृती गेली सगळी. म्हणजे स्मृती म्हणजे स्वतःविषयीची एक जाणीव असते की आपण असे आहोत तसे आहोत, अमुक करू नये तमुक करू नये, ती सगळी जाणीव जाते. कशी त्यांनी दृष्टांत दिलाय, चंडवाते ज्योती आहत जैसी. चंडवात सुटला म्हणजे ज्योती जशी विझून जाते, ज्योती जशी फडफड 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 करते, तसं ते होतं. का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी. कसं होतं, जैसा सूर्य मावळायला वेळेला रात्र तेजाला झाकाळून टाकते, तैसी दशा स्मृतिभूषी प्राणी असी. रात्र होत आली की तेज संपत जातं सूर्याचं, झाकाळून जातं सगळं. तसं प्राण्यांची स्मृतिभ्रंशामध्ये दशा होऊन जाते. मग अज्ञानांध केवळ. मग काय राहतं? अज्ञानाचा अंधकार. स्मृती नाहीशी झाली म्हणजे दुर्दशा होते, मग अज्ञानाचा अंधकार होतो. आणि त्याने काय होतं, त्याने आपलंविजे सकाळ, आपलंविजे म्हणजे त्याच्यावर आवरण घातलं जातं. सगळ्या बुद्धीवर, विवेकावर, आपल्या स्वतःच्या प्रेस्टिजवर, सगळ्यावर असं इगोवर असं एक हे झाकलं जातं, सगळं आवरण घातलं जातं. तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदय माझे. आणि मग बुद्धी व्याकुळ होत, बुद्धीला व्याकुळता येते, मन व्याकुळ होऊन जातं. बुद्धी मनाचाच एक भाग आहे ना, मन बुद्धी चित्ता अहंकार. तर तिला व्याकुळता येते, व्याकुळपणा येतं की हे आपल्या हातनं आता होणार नाही किंवा आपल्याला हे पाहिजे तर हे कसं मिळवायचं. अनेक चिंता तिला ग्रासायला लागतात. जैसे सात्यंध्या पळणी पावे मग ते काकोळती सैरा धावे. जसा जन्मांध एखाद्या पळापळीत सापडला, मग त्याला कळत नाही आपण कुठल्या दिशेला जावं आणि कुठल्या दिशेला जाऊ नये, किंवा कुठे जातोय आणि कुठे जात नाही हे कळत नाही.
तैसे बुद्धीशी होती भवे धनुर्धरा. तसं बुद्धीला भ्रांती होते आणि बुद्धी अनेक प्रकारांनी फाटे फुटतात आणि वेगवेगळ्या प्रकारांनी विचार करायला लागते. धड कुठला विचार करायला पाहिजे ते समजत नाही, कुठला विचार योग्य आहे समजत नाही, कुठला अयोग्य आहे समजत नाही आणि कुठल्या विचाराने गेला असता कार्य आपलं होईल हे पण कळत नाही. कन्फ्युजन म्हणतो आपण तसं बुद्धीमध्ये सगळा गोंधळ होऊन जातो. ऐसा स्मृतिभ्रंशू घडे. असा स्मृतिभ्रंश घडतो आणि मग काय होतं, मग सर्वथा बुद्धी अवघडे. बुद्धीची कुचंबणा होते. अवघडते म्हणजे काय, बुद्धी अवघडून गेली म्हणजे बुद्धीची कुचंबणा झाली. तेथ समूळ हे उपडे ज्ञान जातं आणि मग जेवढं म्हणून ज्ञान आहे तेवढं सगळं समूळ ज्ञान नष्ट होतं. त्या माणसाला काहीही भान राहत नाही. काय करावं काय नाही काही समजत नाही. कोणी सांगितलं तर पटत नाही, कोणाचं ऐकावं हे कळत नाही. असं तो सगळ्या गोंधळामध्ये सापडतो. मग काय होतं, चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. म्हणजे प्राण निघून गेल्यानंतर शरीराची जशी दशा होते, चैतन्याचं भ्रंशी म्हणजे काय, चैतन्य म्हणजे प्राण. प्राण निघून गेल्यानंतर शरीराची जशी दशा होते तसं पुरुषाची स्थिती होते असं समज, असं त्यांनी म्हटलं. म्हणजे निस्तेज होतो माणूस. कसा होतो, निस्तेज होऊन जातो. प्राण गेल्यासारखी शरीरातून अवस्था होते त्याची आणि त्याला काहीच कळत नाही की कोणाचं काही ऐकावं, कोणाचं ऐकू नये, कोणाकडून काय घ्यावं, कोणाकडून घेऊ नये, काय विचार करावा, स्वतः काय विचार करतोय काही समजत. परिणाम भयंकर होतो त्याचा. म्हणून ऐके अर्जुना, म्हणून अर्जुना ऐक. जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरुष. छान उपमा दिली आहे. काय म्हणलंय त्यांनी की एकदा का ठिणगी लागली लाकडाला की ती भडकते आणि भडकले की मग तो त्रिभुवनाला जाळण्याला सक्षम होतो. इतकी आग भडकली की ऐकत नाही कशाला आणि सगळीकडे क्षणात पसरते. प्रौढ झाली म्हणजे मोठा होतो अग्नी आणि मग कशाला पुरत नाही. तैसे विषयांचे ज्ञान जरी विपाई वाहे मन. म्हणजे इतकं भयंकर आहे बघा विषयांचं चिंतन. तसं चुकून जरी विपाई म्हणजे काय, चुकून जरी मनाला विषयाचं ध्यान लागलं तरी हे पतन ठरलेलं आहे नक्की. म्हणून विषयांचं चिंतन शक्यतो करू नये. एखादा विषय चिंतनाला घ्यायचा म्हणजे आपला आध्यात्मिक विषय चिंतनाला घ्यायचा. आपल्या मनामध्ये जर आपल्याला असं वाटलं की भलते विचार यायला लागले तर काय करायचं अशा वेळेला, ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी, समर्थांची एखादी ओवी किंवा गीतेमधला एखादा श्लोक किंवा अन्य काही ग्रंथ आपण वाचत असो त्या ग्रंथामधलं एखादं वाक्य, गोंदलेकर महाराजांचं एखादं वाक्य, पुष्कळ आहेत त्यांची बोधवाक्य आहेत. असं एखादं वाक्य जर आपण मनामध्ये घेतलं आणि त्याचं चिंतन करायला लागलं तर विषयाचं चिंतन आपोआपच बाजूला पडत. असं म्हणजे अनुभव आहे, करून बघा तसं. म्हणजे चुकून सुद्धा विषयाचं चिंतन मनामध्ये आल्याबरोबर त्या माणसाचं एवढं पतन होत, पूर्ण बुद्धिनाश होऊन जातो, काहीही त्याला कळेनासं होतं आणि मग तो जसं मनाला येईल तसं वागतो. त्याचं सगळं वागणं चुकतं. वागणं चुकलं की परिणाम चुकतात. परिणाम चुकले की ते त्याला भोगावे लागतात. म्हणजे शेवटी कुठे येतं ते सगळं आपल्या भोगावर येतं. आपल्याला कुठलेही भोग कसे भोगावे लागतात तर ते आपल्या विचाराच्या चिंतनामधूनच निर्माण झालेले असतात. त्यामुळे दुसरं कोणी जबाबदार नसतं. आपल्या पतनाला कारण आपणच असतो. आपल्याला जरी वाटत असलं की दुसरा कोणीतरी जबाबदार आहे तरी तसं नसतं. आपलं चिंतन, आपलं मनन हेच त्याला जबाबदार असतं. ह्या सायकोलॉजी बद्दल योग वासिष्ठामध्ये खूप सांगितलेलं आहे की मनाला लागलेला जो ध्यास असतो तो ध्यास कसा काढायचा ही मोठी एक अवघड गोष्ट आहे. खऱ्या विषयाचा ध्यास लागतो मनाला. तो ध्यास बदलून हा ध्यास लावायचा अध्यात्माचा, हे खूप मोठं अवघड काम आहे.
आणि सतत 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 अध्यात्माची सुद्धा सवय करावी लागते. रोज ठराविक वेळेला जर आपण बसलो ना तर आपल्याला त्याची सवय होते. जसं आपण चहा वेळेवर घेतो त्याची आपल्याला आता इतक्या वर्षांनी सवय होते की नाही, की आपण समजा सकाळी 7 वाजता चहा घेत असू तर 7 वाजले की आपल्याला आपोआपच चहा घ्यावासा वाटतो. तिथे दुसरं काहीही काम करत असलं तरी आपल्याला चहाची बरोबर आठवण येते. तसं देवाचं नामस्मरण जर एक ठराविक वेळेला जर करायची सवय लावली मनाला तर लगेच लागत नाही. पण काही वर्ष केल्यानंतर नक्की सवय लागते. म्हणून आपल्याकडे काय सांगितले त्यांनी, की कमीत कमी 12 वर्ष तरी तुम्हाला ती गोष्ट करायला पाहिजे. 12 वर्ष केली की तुम्हाला त्याची ती सवय पडून जाते. म्हणजे रामरक्षा समजा उठल्याबरोबर तुम्ही रामरक्षा म्हणायची सवय लावली. आज नाही लक्षात राहणार, पण उद्या तुम्ही पुन्हा म्हणाल. परवा नाही लक्षात राहणार, तेरवा म्हणाल. मग असं करत करत तुम्ही हळूहळू महिनाभर सलग म्हटलं की पुढच्या महिन्यात सलग म्हणाल. कधी चुकेल, कधी होईल, कधी चुकेल, कधी होईल. पण असं करत करत तुम्ही जर कंटिन्युअस वर्षभर म्हणत राहिला तर तुम्ही सतत 12 वर्ष जर केली तर तुम्ही दात घासा, इकडे तिकडे जा, काही करा, तुमच्या मनामध्ये रामरक्षा चालू राहील. इतकी ती सवय लागते मनाला. काहीही करत असलं तरी ना तसं नामस्मरण तेवढ्यासाठी त्यांनी सांगितलं. ती सवय लावून घ्या. सवय लावून घेतली की आपोआप तुमचं मन ते एकीकडे नामस्मरण चालू राहतं, एकीकडे आपल्या हाताने काम चालू राहतं. आणि खूप जणांना अशी सवय लागते पण. सवय लावून घेण्यावर. म्हणजे अगदी आपण समजा मी एका बाईंचं चरित्र वाचत होते. संत स्त्री होत्या. नाव नाही माझ्या लक्षात आलं. तर त्याने सवय कशी लावली माहितीये का? की आता याला फोडणी टाकायची म्हणले की देवाचं नाव घ्यायचं. त्याच्यात भाजी टाकायची म्हणली की देवाचं नाव घ्यायचं. तिथनं एक भांड काढलं सेल्फवरनं की देवाचं नाव घ्यायचं. भांड परत ठेवताना देवाचं नाव घ्यायचं. असं करत करत त्यांनी सतत नामस्मरणाची सवय लावली. त्यांना सुद्धा बसून नाव घ्यायला वेळ नव्हता. त्यामुळे असं प्रत्येक गोष्ट करताना देवाचं नाव आणि त्याने असं लिहिलं की समजा विसरलं म्हणजे भांड इथून घेतलं आणि फळीवर ठेवलं तर ती विसरलं तर परत काढणार आणि परत नाव घेऊन ठेवणार. तशी सवय त्यांनी केली आणि मग त्यांना इतकी नामस्मरणाची सवय लावली की मग त्यांना काही त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागले नाही. अशी त्यांनी सवय लावून घेतली आणि मग त्यातून त्या पुढे खूप मोठ्या संत स्त्री झाल्या. पण अशी सवय करून घ्यायला पाहिजे. म्हणजे विषयाचं चिंतन करावं, पण कुठल्या करावं तर देवाच्या विषयाचं चिंतन करा. कारण विषयाशिवाय आपण राहू शकत नाही. निर्विषय फक्त योगी राहू शकतो. आपण नाही राहू शकत. योग्याचं मन मात्र निर्विषय असतं. अजिबात काही मनामध्ये विषय नसतो त्याचा. पण इथे असं नसतं. आपल्या बाबतीमध्ये असं होणार नाही. आपल्याला काहीतरी विषय हवाच. त्याशिवाय आपलं मन शांतच बसत नाही. म्हणून हे देवाचं सतत नामस्मरणाचं नाव त्याला सवय लावायची आणि मग तो आपोआप बुद्धी चांगली राहते. आपोआप सगळे कामं नीट सगळी व्हायला लागतात. एक प्रकारची शांतता येते. मनाला शांतता मिळते. मेंदू थोडा शांत व्हायला लागतो. मग हळूहळू काय होतं ऑक्सिजनची गरज पण शरीराला कमी पडते. मग एनर्जी साठून राहते. एनर्जी साठून राहिली की ती एनर्जी आपल्याला हेल्दी बनवते. मग आपली हेल्थ सुधारते. हेल्थ सुधारली की शरीरावर तेज येतं. शरीरावर तेज आलं की ते सुदृढ होतं माणूस. ते मग जास्त चांगल्या प्रकारे बुद्धी काम करायला लागते. असा परिणाम हळूहळू दिसून येतो. पण त्याला वेळ लागतो. सवय जर लगेच केली तर तुम्ही तर होईल. 1-2 वर्षामध्ये हे आपोआप होऊन जातं. पण एक प्रकारचे शिस्तीने करायला पाहिजे. ती शिस्त ठेवायला पाहिजे की नाही असं करायचं. आणि मग ती लागते आपोआप लागते. कारण मनाचं ते एक ही चांगली बाजू आहे की त्याला जशी सवय लावावी तशी लागते. पण असं जर केलं तर ही शिस्त एकदा लागली मनाला की मग आपोआप ह्या बाजू पण इकडच्या लौकिक या बाजू पण दिसायला लागतात आणि त्याचा परिणाम दिसून येतो त्या माणसाच्या शरीरावर, त्याच्या बोलण्यावर, त्याच्या वागण्यावर, त्याच्या आचरणावरती. या गोष्टीचा परिणाम अगदी जरूर दिसून येतो. एक प्रकारची शांतता वाटायला लागते. त्याला स्वतःला फ्रेश राहतो नेहमी. असं मलूल कधी दिसत नाही. प्रसंग आले तरी निभावून न्यायची ताकद राहते त्याच्यामध्ये.
कारण शेवटी संसार आहे, संसारामध्ये काय प्रसंग कोणावर येतील काही सुद्धा सांगता येत नाही. पण ते आलेले निभावले तरी पाहिजेत ना, तर त्याची पण ताकद येते. हळूहळू होतं तसं. म्हणून सुरुवात होते बरोबर. तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन, तरी येसणे हे पतन घेऊसीच पावे. तर त्यांनी पतन सांगितलं सगळं कशा प्रकारे होतं. पण याचीच आपण उलट केलं तर याच्यातून आपली प्रगती पण होऊ शकते. राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्य विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. तेच त्यांनी सांगितलंय की प्रीती आणि द्वेष यांनी रहित असलेला आणि आपल्याला वश झालेल्या इंद्रियांच्या विषयांचा जो भोग घेतो आणि ज्याचं मन स्वाधीन असतं अशा पुरुषाला मनाची प्रसन्नता लाभते. तेच आपलं सांगितलं ना की चित्तप्रसाद. शंकराचार्यांचं एक स्तोत्र आहे चित्तप्रसाद नावाचं. मनप्रसाद कसा प्राप्त करून घ्यायचा असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. सगळ्या संतांनी खरं मनाबद्दल खूप सांगितलेलं आहे. तर मनप्रसाद सौम्यत्वम पुढे सुद्धा येणार आहे गीतेमध्ये की मन प्रसन्न राखायचं. आणि मन प्रसन्न कसं राखायचं तर मनाचं चिंतनाची पद्धत बदलायची. ती बदलली की मन प्रसन्न राहत. चिंतन तुम्ही दुःखाचं करत राहिला तर मन दुःखी होईल. चिंतन आनंदाचं करत राहिला तर मन आनंदित होईल. पण मनाची चिंतनाची मेथडॉलॉजीच बदलायची सगळी. आणि त्याच्यासाठी ही सवय करायची. मी जे आधी सांगितले की पहिल्यापासून प्रत्येक गोष्ट करताना देवाचं नाव घ्यायची सवय लागली की मग वेगळा वेळ त्याला द्यावा लागेल. त्याच वेळामध्ये देवाचं भरपूर नाव घेतलं जातं आणि मग मनाला प्रसन्नता मिळते. शंकराचार्यांचं स्तोत्र फार छान आहे. त्यातही त्यांनी असं सांगितलंय की चिंतन भगवंताचं का. भगवंताचं चिंतन केलं की मन प्रसन्न व्हायला वेळ लागत नाही. चित्तप्रसाद हा मिळत राहतो. म्हणून विषय हे आगवे सर्वथा मनवनी सांडावे. मनवनी म्हणजे मनातून. सर्व विषय पूर्णपणे मनातूनच काढून टाका. मग राग द्वेष स्वभावे नाशती. आपोआपच राग म्हणजे आसक्ती, द्वेष म्हणजे द्वेष कोणाविषयी तरी मत्सर. राग आणि द्वेष दोन्ही मनातून काढून टाका. पूर्णतः मनातून काढूनच टाकावेत, सांडून टाकावेत सगळे विषय. पार्थ आणि काही एक जरी नाशले राग द्वेष, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. जरी असं म्हटलंय की एकदा रागद्वेषांचा नाश झाला तरी इंद्रिय विषयात जरी किंचित रममाण झाली तरी सुद्धा विषय बाधक होत नाहीत. असं म्हणलंय पार्थ आणि काही एक जरी नाशिले रागद्वेष, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. इंद्रियांच्या मध्ये जरी गेली तरी सुद्धा बाधा होत नाही. तो माणूस करत असतो सगळं. जसं दत्तात्रेयांच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की गुणीषु गुणवान, गुणांमध्ये गुणवान होतात, तरुणींच्या मध्ये युवा म्हणून राहतात, मुलांमध्ये मुलं म्हणून खेळतात, असं सगळं करत असतात. पण तरी ते अवधूत असतात. सगळ्यात रमतात दत्तात्रेय. गुणीषु गुणवान, युवतीशी युवा, मुनींच्या मध्ये मुनी, बालकांच्या मध्ये बालक, असं होऊन ते रमत असतात. पण तरी त्यांची अवधूत अवस्था मोडत नाही. तसं त्यांनी म्हणलंय की जरी तुम्ही विषय मग चिंतन केलं किंवा त्याच्यामध्ये रमलात तरी सुद्धा बाधा नाही. कसं म्हणलंय त्यांनी, जैसा सूर्य आकाश गतो रश्मी करी जगाते स्पर्शतो, तरी संगदोषे काय लिंपतू तेथी. फार सुंदर दृष्टांत दिलाय. ते म्हणतात की ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य जगाला आपल्या किरण रूपी हाताने स्पर्श करतो. रश्मी करी किरण रूपी हात स्पर्श करतो. तरी संगदोषे काय लिंपतू. मग त्याला काय त्याचा संगदोष होतो का. सूर्य सगळ्याला स्पर्श करतो की नाही. सूर्यकिरण सगळ्याला स्पर्श करतात. पण सूर्यकिरणांना ज्याला स्पर्श केलाय त्याचा गुण त्याला लागतो का. त्याच्यामुळे तो सुखदुःखी होतो का. नाही होत. फार छान हवी. जैसा सूर्य आकाश गतो रश्मी करी जगाते स्पर्शतो,
तरी संगदोषे काय लिंपतू तेथीचेनी. संगदोषाने काय तो लिप्त होतो का? नाही होत. तो उदासीन असतो. त्याला काय सूर्याच्या उजेडात काही होतं. कुठं प्रवचन चालू असतं, कुठे मारामारी होते, कुठे भांडणं चालू असतात, कुठे अभ्यास चालू असतो, कुठे खेळ चालू असतो, कुठे काय चालू असतं. पण सूर्यकिरणांना त्याचं काही लिप्त होत नाहीत ते. त्याच्यामुळे त्यांच्या उजेडात सगळं चालतं एवढंच. तसं इतकं अलिप्त तो माणूस राहतो असं त्याला म्हणायचं. तैसा इंद्रियार्थी उदासीन. इंद्रियांच्या विषयाच्या बाबतीत उदासीन असतो, अनासक्त असतो. आणि कसं म्हणलंय, आत्मरसेची निर्भिन्न, आत्मानंदामध्ये तल्लीन, विषयांच्या ठिकाणी अनासक्त, आत्मानंदात तल्लीन. आणि कसं झालंय, काम क्रोध विहीन. हे महत्वाचं. कामही नाही, क्रोध नाही. काम क्रोध ही जोडीच आहे. एक गेला की दुसरा जातो. क्रोध घालवला तरी काम जातो, काम घालवला तरी क्रोध जातो. कोणालाही एकाला घालवायचा प्रयत्न करा, पण क्रोध जाणं अवघड आहे. कामाला घालवणं लवकर ते सोपं आहे. इच्छा कमी करणं सोपं आहे, क्रोध कमी करणं सोपं नाही. म्हणून काम कमी करा, म्हणजे क्रोध आपोआप कमी होईल. काम क्रोध विहीन होऊन असे. तसा माणूस तो इंद्रियांच्या बाबतीत उदासीन असतो, आत्मदर्शनामध्ये, आत्मस्वरूपामध्ये तल्लीन असतो, आत्मानंदात तल्लीन असतो आणि कामक्रोध रहित झालेला असतो. आता तो काय करतो बघा, तो कामक्रोध रहित असल्यामुळे आणि आत्मानंदात तल्लीन असल्यामुळे विषयात सुद्धा आत्मस्वरूपात, हे पुढची अवस्था आहे. नुसते विषय मनातून जाणं वेगळं, पण विषयामध्ये आत्मस्वरूप पाहणं ते वेगळं. तरी विषयातूही काही आपण ते वाचून नाही, मग विषय कवण काही बाधितील कवणा. ना, म्हणजे आत्मस्वरूपामध्ये वाचून विषयामध्ये ज्याला दुसरं काही दिसत नाही, त्याला विषय कसले आणि कोणाला कसली बाधा होणार आहे? त्याला विषयच नसतात. त्याला सगळीकडे आत्मस्वरूपच दिसतं, आत बाहेर. है ना, सगळीकडे कोण? आत विठू बाहेर विठू, विठू सभाय भरला, तुकाराम महाराजांनी म्हटले. आतही विठोबा आहे, बाहेरही विठोबा आहे, सगळीकडे विठोबाच आहे. त्यामुळे त्यांना कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाही, सगळेच त्यांचे मित्र, सगळेच विषय त्यांचे. कारण प्रत्येक विषयातच विठ्ठल आहे. अन्नामध्ये विठ्ठल आहे, पाण्यामध्ये विठ्ठल आहे, दगडामध्ये विठ्ठल आहे, हवेमध्ये विठ्ठल आहे, अग्नीमध्ये विठ्ठल आहे, सगळीकडेच विठ्ठल आहे. मग कसला बाधा त्यांना विषयांची? विषय हा नाहीच त्यांच्याकडे, त्यामुळे विषयाची बाधा पण नाही. आणि तुकारामांची अशी अवस्था झाली होती, सगळ्या संतांची अशी अवस्था झाली होती. माऊलीची तर होतीच होती, पण बाकीच्या सगळ्या संतांची अशी अवस्था होती. नामदेवांची काय स्थिती होती? सगळीकडे पांडुरंग. तसं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, हे त्यांचंही तसंच होतं. चोखामेळ्याचंही तसंच होतं. गोरा कुंभाराचंही अवस्था तशीच होती. त्यांना सगळीकडे आत बाहेर जर विठ्ठलच असेल तर कुठले विषय त्यांना येणार, कुठले विषय त्यांना बाधणार आहेत? असं काहीच त्यांना बाधत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी विषय हे विषय नसतातच. आपल्यासाठी ते विषय आहेत. 10 इंद्रियांचे 10 विषय आपल्यासाठी, त्यांच्यासाठी आत बाहेर सगळीकडे सबाह्य पांडुरंग. त्यामुळे अणुरणीया तुकडा म्हणलं ना, तुका आकाशा एवढा. अणुरेणू मध्ये त्यांना तुकाराम स्वतः जर दिसत असतील तर त्यांना कसले विषय आणि कसल्या विषयाची बाधा होणार आहे? ती जरा नंतरची अवस्था आहे. म्हणजे आपण आता जे बोलत होतो त्यापेक्षा ही अवस्था वरची आहे, की त्यांना विषय तो त्यांचा झाला नारायण. असा विषय हा नारायणच, दुसरा विषयच त्यांना कुठला नाही त्याच्यामध्ये, असं म्हटलंय. म्हणून त्याने म्हटलंय की मग विषय कवण काही बाधतील कवणा. कोणाला विषय बाधणार आहेत आणि कुठले विषय बाधणार आहेत? त्यामुळे त्यांना विषय बाधत नाही. तुकारामांनी जरी पंचपक्वान्नाचं जेवण जेवलं तरी त्यांना त्याच्याविषयी काही नाही. आणि त्यांना जेवण नाही मिळालं एखाद दिवशी तरी त्यांना त्या विषयाचं काही नाही, कारण सगळीकडे नारायणच ना. अन्न हे पूर्ण ब्रह्म.
सगळीकडे ब्रह्म बघणार, सगळीकडे नारायण बघणार, सगळीकडे विठ्ठल बघणार. त्यामुळे त्यांना काहीच नाही त्याचं. पण ही अवस्था होते बरं का, आपल्याला जरी अनुभव नसला, वैयक्तिक अनुभव जरी आपल्याला आलेला नसला, तरी संतांचा हा अनुभव आहे. आणि संतांचा अनुभव खोटा आहे असं आपण म्हणू शकत नाही. दुसरं कोणी म्हटलं तर आपण म्हणू की खोटं बोलतोय, पण संत काही खोटं बोलत नाहीत. संतांचा अनुभव हा नक्कीच अनुभव खरा आहे आणि असे अवस्था येऊ शकते, एवढं आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे आपली केव्हा येईल तेव्हा येईल, या जन्मी येईल नाही तर पुढल्या जन्मी येईल. आपल्याला जेव्हा ही अवस्था येईल तेव्हा येईल, पण ही अवस्था येते हे मात्र नक्की, कारण संतांचे अभंग आपल्याला सगळं सांगतात. बरोबर त्यांनी सगळीकडे सांगितलेलं आहे. सगळ्या गोरा कुंभारांनी तेच सांगितलं, चोखामेळांनी तेच सांगितलं, सावतामाळ्यांनी तेच सांगितलं, तुकारामांनी तेच सांगितलं. सगळ्यांनी सांगितलं की सगळीकडे आम्हाला पांडुरंग दिसतो. पांडुरंग वाचून आम्हाला दुसरा विषय नाही. आतमध्ये पांडुरंग आहे, बाहेर पांडुरंग, काही त्याच्यामध्ये आम्हाला दुसरं दिसत नाही. म्हणून त्याने म्हणलंय, तरी विषया तू ही काही आपण पे वाचून नाही, मग विषय कवण काही बाधतील कवणा. कोणाला बांधणार आहेत विषय? जरी उदके उदकी बुडीजे, का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगे आपलं विजय परिपूर्ण. तो हा माणूस परिपूर्ण झालेला आहे, सगळ्या बाजूनी पूर्णता आहे त्याला. मग त्यामुळे तो कसा आहे, पाणी पाण्यात बुडलं, अग्नी अग्नीत मिसळला, तर अग्नी काही अग्नीला पोळत नाही, पाणी काही पाण्याला बुडवत नाही, तसं याला विषय बुडवत नाही, तसा मोकळा राहतो. सगळे एक यांची कथा आहे गोरक्षनाथांची. गोरक्षनाथांना आणि दुसरे जालंधरनाथांचे शिष्य कोणीतरी भेटतात आणि त्यांची चर्चा होते. तर किती एकरूपता असावी भगवंताशी, असा विषय असतो त्यांचा चर्चेचा. तर ते दोघांची हे लागते की एकाने दुसऱ्याला शोधून काढायचं. मग तू किती एकरूप आहेस भगवंताशी आणि मी किती एकरूप आहे भगवंताशी ते बघायचं. तर मग जालंधरनाथांचे शिष्य आधी लपतात, तर गोरक्षनाथ सूक्ष्म रूप घेतात आणि त्यांना शोधून काढतात. त्यांच्यासारखं रूप घेतात, त्यांना शोधून काढतात. मग गोरक्षनाथांची वेळ येते लपून बसायची. गोरक्षनाथ लपून बसतात, जालंधरनाथांचे शिष्य शोधत बसतात. मग ते अनेक रूप घेतात, मुंगी होतात, हत्ती होतात, घोडा होतात, पंचमहाभूतात जेवढे काही प्राण्यांची रूप आहेत सगळीकडे जाऊन सगळ्या प्राण्यांमध्ये, सगळ्या माणसांमध्ये सगळीकडे शोधत आहेत. त्यांना काही ते सापडत नाही. सापडत नाहीत म्हणल्यावरती मग थोड्याने हे गोरक्षनाथ प्रकट होतात. मग ते म्हणतात, म्हणजे मासाहून पाण्यातही जातात, ते पाण्यात सुद्धा शोधतात, पण त्यांना कुठंच ते सापडत नाही. मग ते प्रकट झाल्यावरती विचारतात की शेवटी तुम्ही काय केलं, मला का नाही तुम्ही सापडला, मला तुम्ही शोधून काढलं माझ्यासारखं रूप घेऊन, पण मी इतकी रूप घेतली, कुठल्याच रूपामध्ये तुम्ही नव्हता, ते कसं तुम्हाला हे? तर ते म्हणाले, मी पाण्यात पाणी होऊन मिसळलो, कसा मला शोधणार? आगीत अग्नी होऊन मिसळलो, कसं मला शोधणार? माशात मासा होऊन मिसळलो, कसं मला शोधणार? म्हणजे इतकी एकरूपता त्यांची झालेली असते. गोरक्षनाथ हे जास्त श्रेष्ठ आहेत ना, सगळ्या नाथांचे, नाथ सगळे श्रेष्ठ आहेत तसे, पण गोरक्षनाथांना जास्त मानलं जातं. असं सगळ्यांनाच आपण मानतो, सगळेच नाथ श्रेष्ठ आहेत, तो काही प्रश्न नाहीये. पण गोरक्षनाथांची एक ही इतकी पातळी मोठी होती की ते त्याच्यासारखं मिसळून त्यांनी आपल्याला लपवलं होतं. तसं उदकी उदक मिसळीचे, आणि अग्नीमध्ये अग्नी गेला तर अग्नी अग्नीला पोळेल का, पाणी पाण्याला नाही म्हणेल का एकत्र व्हायला, तसं त्या माणसाचं झालेलं असतं. ही अगदी वरची स्थिती आहे. त्यामुळे तो तसाच झालेला असतो. तरी असं जर झालं तर त्याला निसंग जो आहे, परिपूर्ण जो आहे, त्याला विषय पकडतील. असं नसेल तर त्याला विषय पकडू शकत नाही. म्हणजे ही 3 अवस्था लक्षात ठेवा. पहिली अवस्था अशी आहे की विषयाबरोबर मन वाहून जाणं, त्या ते विषय पकडणे, त्याच्याप्रमाणे मनामध्ये काम, क्रोध, लोभ उत्पन्न होणे, स्मृतिभ्रंश होणे, बुद्धिनाश होणे, ही एक अवस्था.
दुसरी अवस्था अशी आहे की त्यामध्ये तो त्या विषयापासून अलिप्त झालेला आहे. विषयापासून अलिप्त होऊन तो त्याच्याकडे दूरस्थ असा बघतो त्रयस्थपणाने. ही दुसरी अवस्था आहे. तिसरी अवस्था आहे ती ते विषय मनातून पूर्णपणे नाहीसे होत. अगदीच म्हणजे काय, कुठलाच विषय नाही आणि एकूण आत्मानंदामध्ये असणं. आणि या आत्मानंदामध्ये असलेल्या माणसाला विषयांची काही नाही, कारण तो विषय म्हणजे सुद्धा तोच विषय. तो त्यांचा झाला नारायण. नारायणासारखेच होतात ते, आपल्यालाच सगळीकडे पाहतात. मग तुकाराम महाराजांनी म्हणले ना, कासयाने पूजा करू पेशी राजा, उदके नाणो तरी रूप ते तुझे. दूध घेतलं काय आणि पाणी घेतलं काय, सगळा तूच आहेस. तुलाच तुझी पूजा आम्ही कशाने करणार, आम्ही तुझी पूजा करू शकत नाही, असं त्यांनी म्हटलंय. इतके एकरूपता म्हणजे ही तिसरी अवस्था. पहिली कुठली, अगदी तो पूर्ण विषयामध्ये आहे. दुसरी विषयाकडे त्रयस्थपणाने बघतोय अशी. तिसरी विषय म्हणजे दुसरं काहीच नाही, सगळीकडे नारायणच आहे. अशा 3 अवस्था याच्यामध्ये त्यांनी आपल्याला आता सांगितल्या. ऐसा आपणची केवळ होऊन असे निखळ, तयाची प्रज्ञा अचळ विभ्रांत मानी. कोणाची प्रज्ञा स्थिती, स्थितप्रज्ञ कोण आहे, असा आपणच झालाय सगळा. केवळ आपण सगळीकडे आहे, त्याची प्रज्ञा ही स्थिर असते, त्याची बुद्धी स्थिर असते. म्हणजे इतक्या अवस्थेला जायला पाहिजे आपल्यासाठी. जसं नाथांनी म्हणलंय, नाथ भागवतामध्ये म्हणलंय, तुम्हाला आठवत असेल बघा, की सिद्ध लोकांचे जे गुण असतात, सिद्ध लोकांचं जे आचरण असतं ते त्यांना नैसर्गिक असतं, ते तसेच वागणार. पण ते साधकासाठी साधन आहे. ते जसे वागतात तसं वागणं आपण जाणीवपूर्वक, हे साधकासाठी साधन आहे, त्यांना नैसर्गिक आहे. तशी त्यांची ही अवस्था नैसर्गिक आहे, पण आपल्यासाठी ते काय आहे, साधन आहे. आपण ती तशी अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे साधकासाठी गीतेतून काय घ्यायचं साधक म्हणून, तर हे घ्यायचं की ही अवस्था जी आहे कुठली, आपणची केवळ होऊन असे निखळ, त्याची प्रज्ञा अचळ निभ्रांतमध्ये. म्हणजे स्थितप्रज्ञ ही जी अवस्था सांगितली गीतेमध्ये, हे सगळं झालं ना की तुम्ही स्थितप्रज्ञाबद्दल लिहून काढा 4 वाक्य. ते स्थितप्रज्ञ सगळा सांगून झाला की तुम्हाला काय जे समजलं असेल स्थितप्रज्ञ म्हणजे काय ते लिहून काढा. मग काय होईल की त्या स्थितप्रज्ञाची जी लक्षणं आहेत तर ते आपल्यासाठी साधन आहे असं आपल्याला समजेल, आणि मग आपण तसं वागायचा प्रयत्न करू. कारण आपल्याजवळ नोटिंग असल्याशिवाय काही जमत नाही. नोटिंग नसेल तर हे काय बोललेलं मग विसरून जातं. आणि आपण त्याचा अवलंब करत नाही. नाहीतर इतका ऐकल्यानंतर आपल्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. तर तसं व्हायचं असेल तर ते नोटिंग करायला पाहिजे. नोटिंग करून आपलं तसं वागणं आहे का, आपल्याला तसं जमतंय का, डोळ्यासमोर पाहिजे. जसं पूर्वी लिहून ठेवायचे बघा खांबावरती, जाता येता वाचायचं, है ना. किंवा रोज आपण जर एखादी ओवी लिहिली देवापुढे तर आपण कशी जाता येता वाचतो, ते मग ती ओवी पाठवून जाते. तसं हे नोटिंग असलं ना की लक्षात राहतं की अरे आपल्याला खरंच की आपण असं वागायचं ठरवलं होतं, आज पण कसं वागलं, आज नाही आपल्याला वागता आलं, ठीक आहे आपण उद्या प्रयत्न करू. म्हणजे असं करत करत आपल्यामध्ये ही साधना केली होतं मनात येतं. बरोबर होतं, हा नक्की होतं. हळूहळू होतच की. आता भागवत आपण ऐकत होतो, भागवत ऐकताना सुद्धा कधीतरी आठवतच की अरे भागवतात असं सांगितलंय. हा फरक पडतो, आतून फरक पडत जातो, हळूहळू नक्कीच पडतो. पण असं केलं तर जास्त लवकर फरक पडेल. नोटिंग करून ठेवलं की जास्त लवकर फरक पडेल. म्हणजे आज आपण कसं वागायला पाहिजे होतं, आपण कसं वागलो, किंवा रिॲक्शन आपली कशी झाली, आपणच. आपल्याला काही कोणाला दाखवायचं नाही की कोणाला सांगायला जायचं नाही, पण एक आपल्याला ते कळेल. म्हणून स्थितप्रज्ञ सगळे झाले की स्थितप्रज्ञाची लक्षणं सगळी लिहून काढा, जाणीवपूर्वक करायला. आता हे नेहमी म्हटला जातो श्लोक प्रसाद घेताना,
आपण सत्यनारायणाचा प्रसाद घेतो किंवा देवाचा कुठला प्रसाद घेतो तेव्हा आपण हा श्लोक म्हणतो, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. हा श्लोक आपण म्हणतो, गुरुजी म्हणतात, आपणही म्हणायचं असतो. हे प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. पाठ करा आणि म्हणत जा. रोजचं सुद्धा तीर्थप्रसाद घेताना हा श्लोक म्हणावा नेहमी. काय होतं तर प्रसाद घेतल्यानंतर चित्त प्रसन्न झाले असता सर्व दुःखांचा नाश होतो. सर्व दुःखांना हानिरस्य उपजायते, सर्व दुःखांचा नाश होतो. आणि काय होतं, प्रसन्न चेतसो ह्याशु, आशु म्हणजे लवकर, बुद्धी पर्यवतिष्ठते म्हणजे बुद्धी लवकर स्थिर राहते. प्रसन्न चित्त ज्यांचं झालेलं असेल त्याची परमात्मा स्वरूपी बुद्धी लवकर स्थिर होते. म्हणून आपण प्रसाद घेतो असं म्हणून प्रसाद. किंवा तीर्थाला जठरे दारे आम्यम असं म्हणतो की नाही. हा, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम असं हे एक श्लोक एक आपण म्हणतो की हा विष्णू पादोदकम तीर्थम जठरे, जे काय असेल ते जठरे दारे आम्यम असं. तसा हा प्रसाद घेताना म्हणायचं, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. हा नाही म्हण, हा प्रसाद घेताना नाही, हा प्रसादाचाच आहे खास. तो श्लोक असेल दुसरा कुठला तरी. तेव्हा चित्त प्रसन्न असणाऱ्यांचे काय होतं, बुद्धी लवकर परमेश्वर स्वरूपी स्थिर होते. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता. चित्त प्रसन्न असणं हे काय आहे हे पटकन आपल्या लक्षात येत नाही. मन प्रसन्न असणे, तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. सगळ्या सिद्धी मन प्रसन्न असल्यावर येतात. पण मन प्रसन्न करा म्हणजे नेमकं काय करा. आपण मुलांना म्हणतो अभ्यास करा रे, जाता येतं म्हणा जा रे अभ्यास करा रे, पण त्यांना घेऊन बसून अभ्यास काय आहे तो कसा करायचा हे सांगितल्याशिवाय जसं त्यांना अभ्यास करता येत नाही तसं आपलं आहे की मन प्रसन्न करा. अरे पण मन प्रसन्न करा म्हणजे काय करा, तर मनातून ह्या विषयाचं चिंतन कमी करा म्हणजे आपोआप मन प्रसन्न होतं. मन प्रसन्न झालं की सगळ्या दुःखांची हानी होते. मनाचा प्रसाद, मनप्रसाद पुढे सुद्धा येणार आहे. मनप्रसाद सौम्यत्वम हे लक्षणं येणार आहेत पुढे. तेव्हा सगळ्या दुःखांची हानी होते. जिथं अखंड प्रसन्नता आहे त्या ठिकाणी आथी जेथ चित्ता, ज्या ठिकाणी आहे निरंतर प्रसन्नता आहे त्या ठिकाणी तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा, त्या ठिकाणी संसारातली दुःखांचा प्रवेश होत नाही. मन प्रसन्न राहिलं की अजिबात दुःखांचा प्रवेश मनामध्ये होत नाही. म्हणूनच मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं की मन प्रसन्न ठेवा, दुःखी होऊ नका. एक इथं पॉझिटिव्ह अप्रोच सगळ्या बाबतीमध्ये. आणि हा फार आत्मविश्वास वाढण्यासाठी फार उपयोगी आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या जवळ जर आत्मविश्वास कमी असेल किंवा एखाद्या मुलाचा आत्मविश्वास जर कमी झाला, एखाद्या माणसाचा आत्मविश्वास काही कारणाने कमी झाला, दुखण्याने कमी होतो, संकटाने कमी होतो, खूप कारण असतात आत्मविश्वास जाण्यासाठी की आपण आता यातनं बाहेरच येणार नाही असं वाटायला लागतं. अशा वेळेला मन प्रसन्न करायचं. मन प्रसन्न केलं की आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढला की आपल्याला परिस्थितीला तोंड द्यायला काहीतरी सुचतं. काहीतरी सुचलं की आपण परिस्थितीला तोंड देतो आणि त्यातनं बाहेर पडतो, आपल्याला यश मिळतं. असं त्याचा पॉझिटिव्ह उपयोग होत जातो. म्हणून ताकद येते, लढायची ताकद येते. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. कुठल्याही प्रकारच्या संसार दुःखाचा प्रवेश त्या ठिकाणी होत नाही. आता दृष्टांत छान दिलाय बघा.
जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जेठरू तया क्षुधे तृषेच्या अडदरू काहीच नाही. एखाद्याच्या पोटामध्ये जर अमृताचा झरा असेल तर त्याला तहान भूक लागेल का? त्याला तहान भूक लागणारच नाही. तसा मन प्रसन्न झालं की तुमच्या मनामध्ये दुसरं काही होणार. तैसे हृदय प्रसन्न होई तरी दुःख कैसे की आहे. तसं हृदय प्रसन्न झालं की कुठलं दुःख आहे आणि काय दुःख आहे तेच आपैसी बुद्धी राहे परमात्मा. आणि मग आपोआप बुद्धी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहते. म्हणजे दुःख मनाला जे होतं माणसाच्या त्या दुःखातून त्याला बाहेर पडलं पाहिजे. दुःखातून बाहेर पडण्यासाठी मन प्रसन्न व्हायला पाहिजे. मन प्रसन्न होण्यासाठी मनामध्ये विषय नाही आले पाहिजे. मनातले विषय हे नारायणच झालं पाहिजे. मग आपोआप मनाला प्रसन्नता येईल. असं उलट आणि सुलट दोन्ही बाजूने विचार करा. उलट पण जाऊन बघा अगदी आणि सुलट पण या परत. मग कळेल की मनाची प्रसन्नता ही आत्मविश्वास वाढवायला कारणीभूत होते. गीतेचं मानसशास्त्र म्हणून सुद्धा लोकांनी प्रबंध लिहिलेले आहेत. प्रबंध आहेत त्याच्यावरती PhD साठी गीतेमधील मानसशास्त्र. तर अशा प्रकारचं हे मानसशास्त्र आहे. सगळ्या ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो त्यांना, त्याशिवाय येतच नाही ते. त्यामुळे योग वासिष्ठ आधी अभ्यास करायला पाहिजे मनासाठी. आणि मग हे त्याच्यात सुद्धा इतकं राम सांगत असतो सारखं की मन कसं आहे, मन कसं आहे, मन कसं वाहवत जातं सारखं, मन कसं कुठल्या गोष्टीला सत्कल पकडून बसतं, मन कशा प्रकारे विचार करत असतं, मनाचे किती पदर आहेत विचार करण्याचे. असं योग वासिष्ठात सारखं त्यांनी सांगितलेलं. आणि या मनाला आवरणं हे किती कठीण काम आहे. मन प्रसन्न ठेवणं ही खरोखर खूप अवघड गोष्ट आहे. पण जसं मन प्रसन्न असेल तर बुद्धी आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहते. आणि मग काय होतं, जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू. जसं ज्या ठिकाणी वारा अजिबात नाही त्या ठिकाणी दिव्याची ज्योत जशी स्थिर असते, अजिबात कंप पावत नाही, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. योग शेवटी तो योगाशिवाय होतच नाही बघा, योगावर येतातच. तसं काय होतं, ज्याप्रमाणे निवांत राहते त्या ठिकाणी योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहते. दोन्ही आहे. असं केल्यानंतर तो योगी होतो किंवा योगी झाल्यानंतर असं होतं. दोन्ही तुम्ही धरू शकता. म्हणजे इतका प्रयत्न केल्यानंतर हा माणूस योगी होतोच आणि योगी झाला की तो स्थिर, त्याची बुद्धी स्थिर होते, चित्त स्थिरता. आताच्या अधिमाता तुमच्याकडे जर आला असेल तर त्याच्यामध्ये मी तर त्याच्यामध्ये पतंजली योगाविषयीच आहे. आत्मजिज्ञासा बघा यावेळी. आत्मजिज्ञासामध्ये पतंजली योग थोडक्यात लिहिलंय पण योगाविषयीच आहे. बघा, वाचा, लेख वाचला नसला तर जरूर वाचा. आत्मजिज्ञासामध्ये आहे. कोणाचं? हा. तर त्याच्यामध्ये त्यांनी असंच लिहिलंय की चित्त स्थिर. सगळ्याचा शेवटी विषयाला येतात ते चित्ताच्या स्थिरतेवरच येतात. चित्ताची स्थिरता आणि चित्ताची प्रसन्नता या दोन गोष्टी आहेत. चित्त स्थिर पाहिजे, चित्त प्रसन्न पाहिजे. स्थिर असेल की ते आपोआपच प्रसन्नतेकडे जातं आणि प्रसन्न असेल तर ते स्थिर आपोआपच होतं. म्हणजे चित्त स्थिर पाहिजे, चित्त प्रसन्न पाहिजे. तैसे जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. तसा हा स्थिर बुद्धी स्वस्वरूपामध्ये स्थिर बुद्धीने राहतो. आता असं जर नसेल तर तो सुखी होईल का? योगयुक्त नसेल तर तो सुखी होईल का? तर होऊ शकत नाही. जो योगयुक्त आहे, ज्याचं मन प्रसन्न आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे, तो सुखी होईल. बाकी तो अशांत राहील आणि अशांत माणसाला सुख मिळणार.
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना. अयुक्त म्हणजे योगयुक्त नाही असा. न चा भावयता शांतीर अशांतस्य कुतः सुखम. विद्यार्थ्यांनी तेच सांगितले की योगयुक्त नसलेल्या पुरुषाची बुद्धी स्थिर नसते आणि त्याला स्थिरतेची भावना पण नसते, इच्छा पण नसते. आणि ज्याला अशी इच्छा नाही त्याला शांती नाही, आणि शांती रहित आहे त्याला सुख नाही. बरोबर आले की नाही? म्हणजे आपल्या बाबतीमध्ये असं आपण कसं थोडं डोलायमान असतो. आपण अगदी योगी पण होऊ शकत नाही आपण, आणि अगदी आपण असे खालच्या स्तराला पण जात नाही. आपलं मन त्या मनाने आपण स्थिर राहायला शिकलेलं असतो. म्हणजे एखाद्या कठीण प्रसंगामध्ये आपण पुष्कळ मनाला समजावायचा प्रयत्न करतो, स्थिर राहायचा प्रयत्न करतो. आपल्यासारख्यानं हे सोपं आहे असं होणं. पण अगदीच अशांत लोक आहेत, थोड्या थोडक्याने चलबिचल होणारे मनाचे, आणि त्यांना हा योग खूप अवघड आहे. त्यांच्यासाठी हा योग नाहीत. मग त्यांना ते कर्मकांड ते सुद्धा या वेळेला हे करायचं, या वेळेला हे करायचं, ही संध्या झालीच पाहिजे, असेच कपडे घातले पाहिजेत, असंच पूजा केली पाहिजे, आपण कर्मकांड करत राहिले तर काहीतरी होईल. पण कर्मकांड सुद्धा कसं करायला पाहिजे, अगदी नेटाने करायला पाहिजे. नाहीतर आज केले उद्या नाही असं नाही. कडक कर्माचरण ज्याला म्हणतात ना, सोवळं ओवळं सगळं अगदी कडक पाळायचं. अतिशय चंचल आणि ज्यांची वृत्ती आहे त्यांना अगदी आवश्यक आहे कर्मकांड. कर्मकांड केल्याशिवाय त्यांना ती स्थिरता, ते लेव्हल त्या मनाची ती येत नाही. त्यामुळे ते आपोआप हळूहळू ते व्हायला लागतं. मेकॅनिकल पहिलं मेकॅनिकल करावं लागतं. मेकॅनिकल केल्यानंतर स्थिरता येते. स्थिरता आल्यानंतर योग सांभाळता येतो. त्यांनी असं म्हटलंय की अयुक्ताला बुद्धी स्थिर नसते, त्याला स्थिरतेची इच्छा पण नसते. ज्याला स्थिरतेची इच्छा नाही त्याला शांती नाही, आणि शांती नाही त्याला सुख नाही. ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी, तो आकळीला जाण गुणी विषया देखील. मग तो त्रिगुणामध्ये सापडतो, सत्व रज तम याच्यामध्ये सापडतो, विषयामध्ये सापडतो. तया स्थिर बुद्धी पार्था काही नाही सर्वथा. आणि स्थैर्याची आस्था तेही नुपुजे, त्याला स्थिर बुद्धी नाही, स्थिरतेची इच्छा पण नाही, स्थिर पण व्हायचं नाहीये त्याला. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. निश्चळत्वाची भावना जर त्या ठिकाणी नाही तर मनाला शांती कशी मिळेल? त्याला शांत राहायचंच नाही. आणि जेथे शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरवणी न रिगे काही, जैसा पापियांच्या ठाई मोक्ष न. अगदी स्पष्ट सांगितलं की ज्या ठिकाणी शांती आवडत नाही त्या ठिकाणी सुख चुकून सुद्धा येणार नाही. जसं पापी लोकांना कधीही मोक्ष मिळणार नाही. पापियांच्या ठाई मोक्ष न वसे. किंवा दुसरं एक उदाहरण, देखे अग्नी माझी घापती, विस्तवात घातलेलं भाजलेलं बी, ती बीजे जरी विरुढती, जर ती बीजे उगवतील तरी अशांता सुखप्राप्ती घडू शकतो. जर अशांताला सुख मिळेल असं मी म्हणेन, असं काही होणार नाही. त्यामुळे अशांत माणसाला सुख मिळणार. आता ही ओवी अंडरलाईन करा. म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन निके. म्हणून हे कसं म्हणलंय त्यांनी, मनाची चंचलता हे दुःखाचं कारण आहे, दुःखाचं सार आहे, सर्वस्व दुःखाचे. याकरता इंद्रियांचा निग्रह करावा हे चांगलं. हे पुन्हा मूळ पदावरती आले ते की इंद्रियांच्या निग्रहापासून सरळ पुढे आले. म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन निके. या ठिकाणी थांबू आपण.